नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र. महाराष्ट्रात जसं राजकारण होतंय तसं भारतात कुठल्याही राज्यात होत नसावं. राष्ट्रवादी तुतारी आणि राष्ट्रवादी घड्याळ एकत्र होणार अशा चर्चा चालू होत्या. अशातच अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि प्रक्रिया थांबली. कुणाला सांगता रे हे? अहो, नंतर पक्षाचा प्रमुख कोण असेल यावरच एकमत होणार नाही तर विलिनीकरण कसलं? स्वतःचं दुकान असताना कोणी दुसऱ्याच्या दुकानात काम करेल का? आणि एवढी काळजी होती तर नणन आणि भावजय एकमेकींविरुद्ध लोकसभेत कलगीतुरा खेळल्यात नसत्या. अहो, ज्याला त्याला वर्चस्व हवंय आणि त्यासाठी तो दुसऱ्याचं वर्चस्व मानायला तयार नसतो. त्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांचं वर्चस्व मान्य केलं नसतं. म्हणून तर पती निधनानंतर दुःखात अखंड बुडालेल्या सुनेत्रा वहिनींनी काळजावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि स्पष्ट संदेश दिला. लोक म्हणतात एवढी काय घाई होती? पण मित्रांनो, शेर कितना भी बुढ़ा हो जाए, शेर आखिर शेर ही होता है. वो कुछ भी कर सकता है. संधी द्याच कशाला? सुनेत्रा वहिनी, आपण अतिशय कठीण परिस्थितीत सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा तुमच्या परिपक्व राजकारणाचा दाखला आहे. तुमच्या या निर्णयाने विरोधकांचे मनसुबे हवेत विरले, पण अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा भारही तुम्ही हलका केला आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांचंही तुम्ही हे पद स्वीकारून अजित पवार गटाची होणारी संभाव्य पडझड तिथेच थांबवली. कारण दुसरा कोणी उपमुख्यमंत्री झाला असता तर अंतर्गत धुसफूस वाढली असती आणि काकांना एक नामी संधी मिळाली असती. अजितदादांचा गट फुटून कदाचित काकांना मिळाला असता आणि सुप्रिया सुळे यांना पक्षप्रमुख करून काकांनी सक्रिय राजकारणातून एकदाचा निरोप घेतला असता. वहिनी, तुम्ही ही वेळ येऊन दिली नाहीत. तुम्ही चाणक्य आणि चाणाक्ष ठरला. लोकसभेतील पराभव सहजतेने तुम्ही स्वीकारलात, पण उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वीकारणं खूप अवघड होतं. आपला हा निर्णय देवेंद्र फडणवीस आयुष्यभर विसरणार नाही. यापुढील 3.5 वर्ष ते निर्धोक झाले आहेत, कारण एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर तेवढीच राहिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकारणातील पकड होती तेवढीच मजबूत राहिलेली आहे. या निर्णयाचे उघडधनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे असले तरी पडद्यामागून देवेंद्र फडणवीस यांचा हातभार कोणीच नाकारू शकत नाही. वहिनींचा मेसेज साफ आहे. अजित पवारांनंतर मीच पक्षप्रमुख आहे आणि सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व मला मान्य नाही आणि माझा पक्ष एकसंध आहे. तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पक्षाच्या पुढील राजकारणाची दिशा आणि दशा मीच ठरवणार आहे आणि तुतारी गटाशी कधी बोलण्याची वेळ आली तर माझ्या अटी आणि माझ्या शर्तीवर मी बोलणार. आता दोन्ही गट विलीन होण्याची तीळमात्र शक्यता नाही असो, पण महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. त्याबद्दल श्रीमती सुनेत्रा पवार यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून महाराष्ट्राचं भलं व्हावं ही सदिच्छा आणि आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो, तुर्तास थांबतो. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.